काल गावावरून येताना जास्तीचा डब्बा आणला होता, म्हणजे संध्याकाळी पण होईल, पण बाहेरच जेवण केलं त्यामुळे डब्बा तसाच राहिला. म्हटलं चपात्या फेकून द्यायला नको, त्यापासून छान असे तुकडे बनवायचे. तर कधी मी पोह्यासारखे तुकडे बनवते, तर कधी असे पाण्यात टाकून जे येते ते पण तुकडे बनवते. तो खूप छान आणि टेस्टी होतात. पहिले तर आपलं कांदा टोमॅटो जे येते तेलात परतून घेतलं, त्याच्यामध्ये पाणी टाकलं, पाण्याला उकळी आली की चपातीचे छान असे तुकडे करून घेतले. एकदम बारीक करून घ्यायचे नाही, बारीक करून घेतले ना तर ते एकदम पाण्यामध्ये गिचका होऊन जातो. तर मोठे तुकडे असे ठेवले आणि नाश्ता करून घेतला. त्याच्यानंतर 15 दिवसाचं काम, म्हणजे घरात 15 दिवस मी नव्हते, तर घर अक्षरशः बघण्यासारखं झालेलं होतं. पहिलं तर त्यांचं कपाट आवरायला घेतलं, जे पण इस्त्रीचे कपडे आलेले होते ते पहिलं तर लावून घेतलं आणि पूर्ण कपाट आवरून घेतलं. काल मम्मीनं भरपूर सारे हिरव्या मिरच्या, म्हणजे शेतात जेवढे पण काही भाजीपाला होता तो सगळ्या दिल्या होत्या आणि आठवणीनं तिनं माझ्यासाठी ना छोटे बोरं पण दिलेले होते. भाज्या सगळ्या निवडून स्वच्छ करून अशा दिलेल्या होत्या, जेणेकरून घरी आल्याबरोबर जे आहे ते मला भाज्या वगैरे बनवता येतील. आणि भरपूर सारे कपडे वगैरे पडले होते, तर हे त्यांचे 15 दिवसाचे कपडे अक्षरशः म्हणजे एक ढीग साठलेला होता. म्हटलं पहिलं तर मशीन लावून घेऊयात, म्हणजे जेणेकरून दुसरा आवरता म्हणजे आवरून होईल तोपर्यंत मशीन पण होऊन जाईल. बेडशीट वगैरे मी चेंज करून घेतलं आणि आणि मशीन लावली. तो पण म्हटलं गॅलरी स्वच्छ करून घेते. पक्ष्याने एवढी घाण करून ठेवली होती की बस गॅलरी स्वच्छ केली. आणि म्हणजे कपडे कसं मशीन झाले की लगेच कपडे पण मला टाकता येतील, म्हणून गॅलरी छान अशी एकदम स्वच्छ अशी क्लीन, म्हणजे पूर्णपणे जे आहे ते धुवूनच घेतली. झाडांना पण पाणी टाकून घेतलं. तसं तर मी गावाकडे गेलं त्यांनी पण पाणी टाकलेलं होतं. आणि जे घरातले माझे मनी प्लांट होते ते पण स्वच्छ धुवून वगैरे थोडंसं पाणी त्याचं चेंज करून